जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर IDFC फर्स्ट बँकेतर्फे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भरती निघाली आहे. जसं मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, श्रीरामपूर अशा अनेक ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय 18 ते 65 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कारण की आपण यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण अप्लाय करतोय. मग तुमच्याकडे झिरो म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, म्हणजे झिरो एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्याकडे 5 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे सगळ्यांसाठी चांगली संधी घेऊन आलोय. या व्हिडिओत आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथली वॅकन्सी कशी शोधायची, कारण की भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. त्यामध्ये तुमची म्हणजे तुम्ही जिथे राहताय तिथली वॅकन्सी अप्लाय कसं करायचं, वयाची अट कशी बघायची आणि सॅलरी किती मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्या पोस्टनुसार कशा प्रकारे काम असणार आहे, वर्क प्रोफाईल काय असणार आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. अगदी सोपा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून मित्रांसोबत शेअर करा, कारण की असे भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आणत असतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता IDFC फर्स्ट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. मग नेमक्या या बँकेच्या कुठल्या कुठल्या सुविधा आहेत, जसं रिटेल बँकिंग झालं, प्रायव्हेट बँकिंग झालं, कॉर्पोरेट बँकिंग झालं, म्हणजे थोडक्यात बँकिंग सेक्टरमध्ये मोठी बँक आहे, कशा प्रकारे कल्चर आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. आणि बँकेचं जर काम तुम्ही बघितलं तर चांगल्या प्रमाणे होत आहे. मग इथे बघा, तुम्ही फ्रेशर्स आहात, फ्रेशरसाठी जॉब आहे, यंग प्रोफेशनलसाठी आहे, मिड मॅनेजमेंटसाठी आणि तुम्ही सीनियर आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी ते वॅकन्सी असणार आहे. भरपूर सारे प्रोग्राम आहे. जर तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, यावर पण मी व्हिडिओ बनवेल. पण आता डायरेक्ट यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. तुम्ही ते URL पण बघू शकताय, careers.idfcfirstbank.in यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या डोमेनमध्ये, जसे रिटेल बँकिंग झालं, ऑर्डर झालं, सेल्स झालं, कस्टमर सेंटर झालं, त्याच्यानंतर बघा ऑपरेशन झालं, क्रेडिट रिस्क झालं, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहे. एक्सपिरियन्सनुसार पण आहे. पण सध्या आपल्याकडे भरपूर साऱ्या कमेंट येतात की आम्ही फ्रेशर्स आहोत, तर फ्रेशरसाठी वॅकन्सी सांगा. तर फ्रेशरसाठी खास करून ही वॅकन्सी मी तुम्हाला सांगतोय. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, तर बघा, या पेजची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आपण इथे काही फिल्टर टाकले, जसं की इंडिया टाकलंय, फ्रेशर्स टाकलंय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये पाहिजे. तुम्ही जर हे क्लिअर केलं तर ऑल ओव्हर इंडियातले मिळेल. त्यामुळे मी काय केलंय, महाराष्ट्र टाकून इथे सर्च करतोय. मग इथे बघा, पहिलीच वॅकन्सी कुठली आहे, मुंबईसाठी आहे. पुन्हा मुंबईसाठी आहे. मुंबई पुण्यासाठी सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे. मग नवी मुंबई आहे, मुंबई आहे. मग इथे बघा, नागपूरसाठी आहे, नवी मुंबई आहे, मुंबई आहे. अशा अनेक साऱ्या. मग इथे बघा, कल्याणसाठी आहे, पुण्यासाठी आहे. सेकंड पेजवर आपण गेलो तर आपल्याला अजून वेगवेगळ्या वॅकन्सी दिसून जातील. इथे बघा, तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसत आहे. पनवेलमध्ये आहे. पुन्हा तुम्ही तिसऱ्या पेजवर गेलात तर तिसऱ्या पेजवर तुम्हाला अजून वेगवेगळ्या सिटीजमधल्या वॅकन्सी दिसून जातील. जसं की बघा, खाली स्क्रोल मी करतोय तशा वेगवेगळ्या वॅकन्सी पुन्हा पुण्यामध्ये आहे. इथे बघा, 4 लोकेशनवर आहे. कुठे आहे, सांगली आहे, गोरेगाव आहे, कोल्हापूर आहे, नागपूरमध्ये पुन्हा वॅकन्सी आहे. अजून खाली स्क्रोल करा, चौथ्या पेजवर जा तर असे भरपूर सारे पेजेस आहे. 10+ पेजेस भरून आहे. जसं की बघा, शिरपूरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. अजून खाली स्क्रोल करा, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, लातूरमध्ये आहे. अशा अनेक वॅकन्सी आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडक्यात तुम्ही कुठे राहताय तर त्याचं डायरेक्ट तुम्हाला इथे नाव सर्च करायचं आहे, किंवा तुम्हाला इथे खाली काय करायचं आहे, नेक्स्ट नेक्स्ट पेज करत जायचं आहे. वेगवेगळ्या वॅकन्सी तुम्हाला दिसून जाईल फ्रेशर्स एक्सपिरियन्सनुसार. जसं की बघा, तासगावमध्ये आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा, चाकणमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, कराडमध्ये आहे. तर अशा वॅकन्सी तुम्हाला दिसून जातील. आता काही वॅकन्सी, समजा आता तुम्ही कुठे आहात, तर बघा कराडमध्ये, तर कराड यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती माझ्यासमोर आलेली आहे. असिस्टंट रिलेशनशिप मॅनेजर ही तुमची पोस्ट असणार आहे. कराड महाराष्ट्र हे तुमचं लोकेशन असणार आहे. म्हणजे तिथे ही जी बँक आहे त्याच्या ब्रँचमध्ये तुम्हाला काम करायला मिळणार आहे. पर्पज काय, तर डिलिव्हर हाय क्वालिटी क्लायंट सर्व्हिस, क्लायंट रिलेशनशिप. थोडक्यात त्यांचे जे क्लायंट आहे त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन करायचे, त्यांना वेगवेगळ्या बँकिंग प्रॉडक्टबद्दल माहिती द्यायची. तर इथे बघा, तुमचे काम पूर्ण समजून सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर कशाप्रकारे करायचं, एनी ग्रॅज्युएट तुम्ही आज सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही झालंय करू शकताय. 0 to 2 एक्सपिरियन्स इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे फ्रेशर्स, एक्सपिरियन्स बोथ. मग अप्लाय करायचं असेल तिथे अप्लाय करू शकताय आणि नेमकं यांची बँक कुठे आहे बुवा, नेमका कराडमध्ये बँक कुठे आहे? तर तुम्ही इथे बघा, इथे झूम करून पण इथे बघू शकताय तिचं लोकेशन. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की माझ्या घरापासून किंवा तुम्ही तिथे राहत असाल तिथून किती लांब आहे. ओके. अप्लाय कसं करायचं सगळ्यात शेवटी सांगतो. त्याच प्रकारे तुम्ही इथे बघू शकताय पनवेलमध्ये पाहिजे तर पनवेलमध्ये पण नाही. तर अशा वेगवेगळ्या व्हॅकन्सी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पण पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं जसं की आता अमरावतीसाठी करायचं तर अमरावतीवर मी क्लिक केलंय. हे पेज माझ्यासमोर ओपन झालंय. अफोर्डेबल मॉर्गेज लोन हे तुमचं जॉब प्रोफाईल असणार आहे. असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर. काम काय करायचं आहे, ग्रॅज्युएट 0 to 2 एक्सपिरियन्स अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचे कुठले आहे प्रोसेस, पुण्यासाठी आहे, पनवेलसाठी आहे. त्याच्यानंतर बघू शकता श्रीरामपूरसाठी. मग श्रीरामपूरसाठी काय तर इथे बघा आलंय 0 to 1 इयर एक्सपिरियन्स काय पाहिजे, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-बी-ए, बी-सी-ए, बी-ई, बी-टेक ग्रॅज्युएशन चालणार आहे, अप्लाय करू शकतोय. पुढचं कुठलं आहे, पुण्यासाठी आहे. त्याच्यानंतर पुढचं कुठे आहे, 4 लोकेशन आहे. यापैकी कुठेही तुम्ही राहत असाल जसं की सांगली, गोरेगाव, कोल्हापूर, नागपूर. हे मी लिंक काढून ठेवलाय. तुम्हाला काय करेल डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट ही मेन लिंक टाकून देईल आणि ही लिंक टाकून देईल. इथे जस्ट तुम्ही तुमचं नाव सर्च करा किंवा तुम्हाला कस्टमर केअरमध्ये जायचंय, कशात जायचं ते सर्च करा. इथे तुमचा एक्सपिरियन्स सर्च करा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला कुठे पाहिजेल त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. जसं की छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिजेल आहे, तर काय पाहिजेल आहे, काय पोस्ट असणार आहे, असोसिएट रिलेशनशिप मॅनेजर पोस्ट असणार आहे, ग्रॅज्युएट तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुम्ही बघू शकताय नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे. पुन्हा खाली स्क्रोल करा. एम-एस एक्सेल पाहिजेल, त्याच्यानंतर काय-काय स्किल्स पाहिजेल त्याची माहिती दिली आहे. असेल तुमच्याकडे तुम्ही अप्लाय करू शकताय. तर अशा भरपूर साऱ्या लातूरमध्ये अनेक ठिकाणी या व्हॅकन्सी आहे. आता अप्लाय कसं करायचं? आता समजा तुम्ही नाशिकमध्ये राहता, आपण असं ठरलं तुम्हाला वाटलं की मी पोस्ट करू शकतोय. ही प्रोफाईल, हे स्किल्स माझ्याकडे आहे. कारण की माझं एम-एस एक्सेल झालंय, कॉम्प्युटर नॉलेज झालं, हे माझ्याकडे आहे. तर अप्लाय नाऊ यावर क्लिक करायचंय. त्यानंतर या 4 स्टेपमध्ये आपण इथे अप्लाय करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपला ईमेल ॲड्रेस टाकून ओ-टी-पी ईमेल ॲड्रेस व्हेरिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर माय इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकायची. तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं वडिलांचं नाव, आईचं नाव, शिक्षण कुठून झालंय, कॉलेजचं नाव, सिटी कुठली आहे, त्याच्यानंतर वय किती आहे, 10वीत किती मार्क पडले, 12वीत किती पडले, ग्रॅज्युएशनमध्ये किती पडले, ही सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, जर तुम्ही एक्सपिरियन्स बेसच्यावर अप्लाय करत असाल तर एक्सपिरियन्स टाका. नसेल तर तुम्हाला फ्रेशर्स लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सिग्नेचर करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. कुठल्याही प्रकारची इथे फी नाहीये. त्यामुळे चांगली संधी आहे. मग तुम्ही कुठल्याही पोस्टला अप्लाय करा. जसं की आता ही कुठे कराडमध्ये आहे. समजा मला इथे अप्लाय करायचं आहे, तर मी अप्लाय म्हणतो. पुन्हा सेम पेज आपल्यासमोर ओपन होते आणि संपूर्ण माहिती सेमच भरायची आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम आहे. फक्त जागा वेगवेगळ्या आहे. लोकेशननुसार तुम्ही ते बघू शकताय. तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तर नक्की मित्रांसोबत शेअर करा आणि यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओज आणलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.